नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 नोव्हेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र चित्र आहे. योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो सुद्धा गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:32 पासून ते 10:53 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:51 पासून ते 12:39 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:36 पासून ते 2:57 आणि यवगंड काळ सकाळी 6:50 पासून ते 8:11 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तूळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध आजच्या दिवशी थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. वादविवादाची परिस्थिती निर्माण होऊ शकेल. काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातलेही काही त्रास आजच्या दिवशी डोकं काढू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. या संदर्भात थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. मात्र थोड्याफार प्रमाणात वादविवाद होऊ शकेल. काळजी घ्या. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. कर्क राशीमधल्याच मंगळाशी हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवाद होऊ शकतील आणि त्याचं पर्यवसन थोडंसं मानसिकतेमध्ये तुम्हाला मानसिक नैराश्य वगैरे येऊ शकेल. या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु ते कामं करताना बरेच अडथळे येतील. त्यामुळे नैराश्य, विड्रॉल ऑफ इंटरेस्ट अशा काही भावना जागृत होतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची चिडचिड करू नका. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय अजिबात घेऊ नका. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे.
खर्चावर नियंत्रण ठेवा. आजच्या दिवशी अनावश्यक अनपेक्षित खर्च होऊ शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा आजच्या दिवशी करू नका. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी चांगले दिसून येईल. मात्र भावभावनांचे नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या तोल जाण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहते. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही स्ट्रेस आजच्या दिवशी जाणवते. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी थोडंसं स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या भावना जास्तच प्रमाणात जाणवतील. स्वतःवरती नियंत्रण ठेवा. कुठल्याही कामात अडथळे आले तरी मनाचा तोल ढळू देऊ नका. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खर्च आणि पैशाचे व्यवहार या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रयोग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात काळजी घ्या. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. वैवाहिक जोडीदारावर सुद्धा छोटे मोठे वादविवाद होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल असे कुठलेही निर्णय घेऊ नका. फिरणं वगैरे होईल, मात्र कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्रित करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. कुठल्याही स्वरूपाचं कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 नोव्हेंबर 2024 करताना संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.